बघा टाइप्स ऑफ matrices. नंबर 1 आहे रो मॅट्रिक्स. रो मॅट्रिक्स याचे डेफिनेशन बघा. अ मॅट्रिक्स ए मॅट्रिक्स हॅविंग only one row. A matrix having only one row is called row matrix. असा मॅट्रिक्स त्या मॅट्रिक्स मध्ये काय असलं पाहिजे या ठिकाणी ओनली वन रो, फक्त आणि फक्त एकच रो असला पाहिजे. ओके, तर या ठिकाणी लिहिलं 1, याचे ऑर्डर आहे 1 रो 1 कॉलम. ओके, दुसरं एक्झाम्पल घेतलं आपण या ठिकाणी 1 2, या ठिकाणी 1 रो आणि 2 कॉलम आहेत. ओके, म्हणजे या ठिकाणी हे संख्या जे इंडिकेट करते किती आहे, ओनली 1 रो आहे. ओके, देअरफॉर या मॅट्रिक्सला काय म्हणायचं मग या ठिकाणी रो मॅट्रिक्स म्हणायचं. कॉलम मॅट्रिक्स a matrix having only one column is called column matrix. म्हणजे या ठिकाणी असा मॅट्रिक्स त्या मॅट्रिक्स मध्ये काय असलं पाहिजे, कॉलम फक्त एकच असला पाहिजे. तर त्याला काय म्हणणार आहोत आपण, कॉलम मॅट्रिक्स. त्याचे फॉर एक्झाम्पल बघा या ठिकाणी. मग एक्झाम्पल हे 1 लिहिलं, या ठिकाणी 1 रो 1 कॉलम. या ठिकाणी कॉलमची संख्या काय इंडिकेट करते, 1 इंडिकेट करते. ओके, सेकंड 1, या ठिकाणी लिहिलं आपण 1 2. तर इथं 2 रो आहेत आणि 1 कॉलम आहे. ओके, तर अशा टाईपच्या मॅट्रिक्सला आपण काय म्हणलं, कॉलम मॅट्रिक्स. हे काल झालेलं आहे. तिसरा आहे झिरो मॅट्रिक्स और नल मॅट्रिक्स. याचे डेफिनेशन बघा काय आहे. अ मॅट्रिक्स in which every element is zero is called zero matrix. असा मॅट्रिक्स की त्या मॅट्रिक्सचे सर्वच्या सर्व एलिमेंट का असले पाहिजे, झिरो असले पाहिजे. अशा मॅट्रिक्सला काय म्हणतो आपण, झिरो मॅट्रिक्स किंवा नल मॅट्रिक्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल बघा या ठिकाणी. या ठिकाणी एलिमेंट आहेत, एकच एलिमेंट आहे या ठिकाणी 0. ओके, आणि याची ऑर्डर आहे 1 रो 1 कॉलम. दुसरं एक्झाम्पल घेतलं आपण 0 0 0 0. या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण एलिमेंट कसे आहेत, 0 आहेत. अशा मॅट्रिक्सला म्हणायचं आपल्याला नल मॅट्रिक्स किंवा स्क्वेअर मॅट्रिक्स. A matrix in which equal number of row and column is called square matrix. याचं एक्झाम्पल बघा या ठिकाणी. एक्झाम्पल नंबर 1,
या ठिकाणी आपण 2 लिहिलं, 1 रो 1 कॉलम. या ठिकाणी दोन्ही रो आणि कॉलमची संख्या काय आहे, सेम आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय म्हणतो, स्क्वेअर मॅट्रिक्स. दुसरा 1 2 3 4. या ठिकाणी बघा 2 रो आणि 2 कॉलम आहेत, याला सुद्धा आपण स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणतो. तिसरं एक्झाम्पल बघा, या ठिकाणी 1 2 3 घेतलं, 4 2 1 7 3 5. या ठिकाणी 3 रो आणि 3 कॉलम आहेत. या ठिकाणी कंडिशन काय आहे, नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम जे आहे ते सारखे असले पाहिजे. ठीक आहे, दोन्ही जेवढे रो आहेत तेवढेच कॉलम असले पाहिजे. त्यावेळेस डायगोनल मॅट्रिक्स, अ स्क्वेअर मॅट्रिक्स, अ स्क्वेअर मॅट्रिक्स in which कसला मॅट्रिक्स आम्ही सांगितले, स्क्वेअर मॅट्रिक्स आम्ही सांगितले. ठीक आहे, स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच नॉन डायगोनल एलिमेंट is 0 is called diagonal matrix. आता या ठिकाणी बघा काम लिहिलं आहे, जो दिलेला मॅट्रिक्स असेल, स्क्वेअर मॅट्रिक्स असेल आणि त्याच्यामध्ये इन विच नॉन डायगोनल एलिमेंट, जो डायगोनल सोडून एलिमेंट असणार आहे तो का असणार आहे, 0 असणार आहे. त्याला आपण म्हणणार आहोत डायगोनल मॅट्रिक्स. मग फॉर एक्झाम्पल काय घेता येईल बघा आपल्या या ठिकाणी एक्झाम्पल या ठिकाणी दिले मी 1 0 0 5. या ठिकाणी बघा डायगोनल हा जो आहे या ठिकाणी याला डायगोनल कन्सिडर करायचं आणि डायगोनल सोडून या ठिकाणी म्हणले नॉन डायगोनल एलिमेंट इज 0. डायगोनल सोडून जे काही एलिमेंट असणार आहेत ते जर 0 असतील तर त्या मॅट्रिक्सला म्हणायचं डायगोनल मॅट्रिक्स. ओके, दुसरं एक्झाम्पल बघायचं 1 0 0 0 3 0 0 0 5. या ठिकाणी बघा हा जो डायगोनल आहे हा कर्ण 1 3 5. ओके, हा डायगोनल, डायगोनल सोडून जे एलिमेंट आहेत ते कसे आहेत, 0 आहेत. ओके, तर अशा मॅट्रिक्सला काय म्हणायचं, या ठिकाणी डायगोनल मॅट्रिक्स म्हणायचं. ओके, हे 2 रोज 2 कॉलम्स, या ठिकाणी 3 रोज अँड 3 कॉलम्स. स्केलर मॅट्रिक्स, अ डायगोनल मॅट्रिक्स a diagonal matrix in which diagonal element are same is called scalar matrix. आता या ठिकाणी बघा काम लिहिलं आहे अ डायगोनल मॅट्रिक्स. हा मॅट्रिक्स कसा असेल म्हणून सांगितले, डायगोनल मॅट्रिक्स असेल म्हणून सांगितले. ठीक आहे, तर आता डायगोनल मॅट्रिक्स आपल्याला माहिती आहे, डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय, नॉन डायगोनल एलिमेंट जे आहे ते काय आहे, त्या ठिकाणी 0 असणार आहेत, नॉन डायगोनल एलिमेंट. ओके, डायगोनल सोडून. तर परत दुसरी कंडिशन काय दिली बघा, या ठिकाणी डायगोनल एलिमेंट्स आर सेम, आणि जे काही डायगोनल एलिमेंट आहेत ते जर सेम असतील तर त्या मॅट्रिक्सला काय म्हणायचं, आपल्याला स्केलार मॅट्रिक्स म्हणायचे. ओके, फॉर एक्झाम्पल बघा मग या ठिकाणी दिलं मी 2 0 0 2 2 रोज 2 कॉलम. आता पहिली कंडिशन बघा, हा मॅट्रिक्स काय आहे, डायगोनल सोडून जे एलिमेंट आहेत 0 आहेत, म्हणजे हा मॅट्रिक्स आहे डायगोनल मॅट्रिक्स. ओके,
डायगोनल मॅट्रिक्स आहे आणि डायगोनलचे एलिमेंट, डायगोनल हा असा कन्सिडर नाही करायचा, कर्ण हा डायगोनल हाच कन्सिडर करायचा, ठीक आहे. तर हे एलिमेंट कसे आहेत, सेम आहेत. तर अशा मॅट्रिक्सला काय म्हणायचं मग या ठिकाणी, स्केलार मॅट्रिक्स म्हणायचे. स्केलार मॅट्रिक्स म्हणजे काय डेफिनेशन, अ डायगोनल मॅट्रिक्स. डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय, नॉन डायगोनल एलिमेंट, डायगोनल सोडून जे काही एलिमेंट असणार आहेत ते जर 0 असतील तर त्याला म्हणायचं नॉन डायगोनल, ओके, सॉरी डायगोनल मॅट्रिक्स, ओके. त्याच्यानंतर दुसरी कंडिशन दिली या ठिकाणी, डायगोनल एलिमेंट आर सेम. पहिली कंडिशन डायगोनल मॅट्रिक्स असला पाहिजे, दुसरी कंडिशन डायगोनल एलिमेंट जे आहेत ते काय असले पाहिजे, सेम असले पाहिजे. तर तशा मॅट्रिक्सला काढणार आहोत आपण स्केलार मॅट्रिक्स म्हणणार आहोत. दुसरं एक्झाम्पल घेऊ बघा या ठिकाणी. मग एक्झाम्पल 2 या ठिकाणी लिहिलं मी -7 0 0 0. या ठिकाणी -7 असलं पाहिजे, 0 हे 0 0 आणि इथं 7 जर लिहिलं तरी सुद्धा चालणार नाही. या ठिकाणी काय असलं पाहिजे, -7 असलं पाहिजे. म्हणजे जे काही डायगोनलचे एलिमेंट असणार आहेत ते सेम असले पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, डायगोनल सोडून जे काही एलिमेंट असणार आहेत ते काय असणार आहेत, 0 असणार आहेत, ओके. तर अशा मॅट्रिक्सला आपण म्हणणार आहोत स्केलार मॅट्रिक्स. युनिट मॅट्रिक्स और यालाच म्हणतात आयडेंटिटी मॅट्रिक्स. बघायचं डेफिनेशन, अ स्केलार मॅट्रिक्स, स्केलार मॅट्रिक्स in which diagonal element is 1, okay, is called unit matrix. आता या ठिकाणी बघा डेफिनेशन काय म्हणलेले आहे, हा कसा मॅट्रिक्स आहे म्हणून सांगितले, स्केलार मॅट्रिक्स आहे म्हणून सांगितले. स्केलार मॅट्रिक्सचे आपल्याला डेफिनेशन माहिती आहे, नॉन डायगोनल, डायगोनल सोडून एलिमेंट आहेत 0 आणि डायगोनलचे एलिमेंट काय आहेत, सेम आहेत. तर पण या ठिकाणी कंडिशन दुसरी काय दिली बघा, स्केलार मॅट्रिक्स, ओके, इन विच डायगोनल एलिमेंट जे आहे तो काय आहे म्हणून सांगितलंय, 1 आहे म्हणून सांगितलंय. डायगोनलचा जो काही एलिमेंट असणार आहे तो जर 1 असेल तर त्या मॅट्रिक्सला युनिट म्हणायचं. 1 म्हणजेच काय, युनिट, युनिट मॅट्रिक्स म्हणायचं, ओके, किंवा त्यालाच म्हणतात आयडेंटिटी मॅट्रिक्स, ठीक आहे. याचं एक्झाम्पल काय लिहिता येईल बघा मग आपल्याला, 1 0 0 1. दुसरं एक्झाम्पल 1 0 0 0 1 0 0 0 1. हे आपला अप्पर ट्रायअँग्युलर मॅट्रिक्स. बघा आता या ठिकाणी अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणले, ओके. तर या ठिकाणी लिहायचं आपल्याला स्क्वेअर मॅट्रिक्स, स्क्वेअर मॅट्रिक्स in which below the diagonal element is 0 is called upper triangular matrix. upper triangular matrix. बघा या ठिकाणी याचे डेफिनेशन काय बघा, काय म्हणते या ठिकाणी, अ स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे त्या मॅट्रिक्सची ऑर्डर जे आहे ते सेम असणार आहे. म्हणजे 2 रो असतील तर 2च कॉलम असणार आहेत, 3 रो असतील तर 3च कॉलम असणार आहेत. हे कंडिशन झाली पहिली कंडिशन, ओके, स्क्वेअर मॅट्रिक्सची. त्याच्यानंतर इन विच बिलो द डायगोनल, डायगोनलच्या खालचे जे एलिमेंट असणार आहेत, बिलो द डायगोनल एलिमेंट इज 0 म्हणलं या ठिकाणी, बिलो द डायगोनल एलिमेंट इज 0. डायगोनलच्या खालचे जे एलिमेंट असणार आहेत ते काय असणार आहेत, 0 असणार आहेत. अशा मॅट्रिक्सला आपण काय म्हणणार आहोत, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. फॉर एक्झाम्पल बघा या ठिकाणी इथे लिहिलं मी 2 3 0 5. हा डायगोनल झाला 2 5.
या 2 5च्या खालचे एलिमेंट कशा आहेत 0 आहेत. ओके, अशा टाईपच्या मॅट्रिक्सला काय म्हणायचं अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ओके, डायगोनलच्या खालचे एलिमेंट 0. अप्पर म्हणले तर डायगोनलच्या खालचे एलिमेंट काय असले पाहिजे 0 असले पाहिजेत. ठीक आहे, ह्याची ऑर्डर आहे 2 rows अँड 2 columns. दुसरं एक्झाम्पल बघा या ठिकाणी इथं लिहिलं 1 3 5 0 7 2 0 0 हे 0. आता या ठिकाणी इथं 0 आहे, इकडे किती 0 असले आपला काही संबंध नाही, फक्त कंडिशन काय असली पाहिजे हा जो डायगोनल आहे या डायगोनलच्या खालचे एलिमेंट जे आहेत ते काय असले पाहिजे 0 असले पाहिजे, तरच त्या मॅट्रिक्सला काय म्हणणार आहोत आपण अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणणार आहोत. ओके, दॅट इज याची ऑर्डर आहे 3 rows अँड 3 columns. ओके, 3 रो आणि 3 columns. लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. याची डेफिनेशन सुद्धा तशी असेल बघा. अ स्क्वेअर मॅट्रिक्स, ए स्क्वेअर मॅट्रिक्स in which above the diagonal element is 0 is called lower triangular matrix. लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आता याचं एक्झाम्पल बघा मग काय लिहिलं आपल्याला 1 0 0 3 5 0 7 2 8. ओके, हा डायगोनल झाला. डायगोनलच्या वरचे एलिमेंट कशा आहेत त्या ठिकाणी 0 आहेत. अशा मॅट्रिक्सला काय म्हणायचं लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. एक्झाम्पल 2 बघा, सेकंड दुसरं घेऊ या ठिकाणी बघा 2 0 5 3. या ठिकाणी 2 रो आणि 2 columns आहेत. ओके, अशा टाईपच्या मॅट्रिक्सला आपण म्हणतो लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ठीक आहे.